पात्र नसतानाही शेती कर्जमाफीसाठी प्रयत्न करू नका, अन्यथा तुरुंगात जावं लागेल असं आवाहन अजित पवारांनी शेतकऱ्यांना केलंय। महत्त्वाचं म्हणजे हे सांगताना त्यांनी शोले स्टाईल पद्धतीनं लोकांना हे आवाहन केलं। दौंड इथं एका शाळेच्या नूतनीकरण कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आले होते, त्यावेळी ते बोलत होते। तसंच भाजप सरकार राज्यातल्या 13,500 शाळा बंद करणार होतं, मात्र विरोधकांनी हा निर्णय होऊ दिला नाही असंही अजित पवारांनी सांगितलं। महिन्याभरात आपल्याला कळेल साधारण किती लोकांना त्या कर्जमाफीचा फायदा होतोय। पण मी तुम्हाला अतिशय नम्रतापणे सांगतोय, त्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे कुणी काम करणार आहे त्या सगळ्यांना सांगतो, कृपा करून कुणी चुकीची गोष्ट करू नका। ज्याला बसत नसेल त्यांनी बसवायचा प्रयत्न केला तर आता तुम्हाला बरं वाटेल, पण नंतर नको तिथं जाऊन बसावं लागेल आणि चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग करावं लागेल। त्याच्यामध्ये आम्ही कुणी वाचवणार नाही, गैरफायदा घेऊ नका, तुरुंगात जावं लागेल। दौंड तालुक्यातलं खडकी गावाला प्राथमिक उपकेंद्र मंजूर आहे, त्याला जागा उपलब्ध केलेली आहे गावकऱ्यांनी, तर त्याला निधी ताबडतोब उपलब्ध करून द्यावा जेणेकरून काम सुरू होईल। अरे मंजूर आहे म्हणतात तुम्ही, आराखड्यात नाही आला, काय चाललंय? मग काय म्हणतो मंजूर आहे? अरे खरं कोण बोलतोय खोटं कोण? लोक मला मारतील जोड्याने राहू। तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मी पुढचे निर्णय घेतोय। हा कसा म्हणला मंजूर आहे, फक्त पैसे पडत नाही म्हणलं, आता पैसे पाडायचं ठरवलं होतं, तुम्ही म्हणता आराखड्यातच नाही। त्याच्यात जरा दोन वेगवेगळे हे येत आहेत, त्याच्याबद्दलची माहिती घेतो। जर आराखड्यातच नसेल तर आराखड्यात टाकण्याच्या करता प्रयत्न करावा लागेल, आणि आराखड्यात असेल तर मग डीपीडीसी मध्ये निधी देण्याच्या बद्दलच कामाच्या मध्ये आम्ही सगळेजण तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू। 13,500 शाळा बंद करायचा निर्णय झाला होता। 13,500 शाळा अख्ख्या महाराष्ट्रात। आम्ही म्हणल्यावर काय चाललंय, या मुलांना डोंगरी भागामध्ये कड्याकपारीमध्ये राहणाऱ्या मुलांना 5-5 किलोमीटर जाऊन शाळेमध्ये जाणं परवडत नाही, मग ते शाळेपासून बाजूला जातात, मुली बाजूला जातात, आणि त्याकरता 13,500 शाळा तुम्हाला बंद करता येणार नाही अशी आग्रही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। शेवटी मंत्र्यांनी कबूल केलं की बाबा तो निर्णय मी त्या ठिकाणी मागे घेतो।